लोककला म्हणजे आपल्या मातीतली चेतना, पिढ्यानपिढ्या जपलेली आपली अस्मिता. भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम म्हणजे लोककलांचा एक महायज्ञ. भूपाळीच्या भक्तिभावाने सुरू होणारा आणि भैरवीच्या शांततेत विसावणारा. लोककला म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, ती एक जिवंत प्रबोधन आहे, एक जगलेली भावना आहे. ज्या मातीवर आपण चालतो त्या मातीचा इतिहास, संस्कृती आणि आत्मा आपल्याला लोककलांमधून भेटतो. आज अनेक लोककला हरवण्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, पण या हरवत चाललेल्या लोककलांना जिवंत ठेवण्याचं काम भूपाळी ते भैरवीचे कलाकार करत आहेत. हा कार्यक्रम फक्त सादरीकरण नाहीये बरं का, तो एक आहे सांस्कृतिक संवाद. भूपाळीच्या भक्तिभावातून सुरुवात होऊन भैरवीच्या आत्मशांतीपर्यंत पोहोचणारा हा प्रवास. लावणी, पोवाडा, तमाशा, भारूड, कीर्तन, आदिवासी नृत्यांमधून आपली ओळख नव्याने उलगडतो. भूपाळी ते भैरवी हा एक कलाविष्कार नाही, ही एक आपली लोककला आणि लोककलेनी दिलेली नवजीवनाची शपथ आहे. खरं तर भूपाळी आणि भैरवी, भूपाळी ते भैरवी नेमकं काय आहे जाणून घेऊ याच्या निर्मात्यांकडून. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेळोवेळी अनेक अशी भारी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला येत असतात आणि भारी व्यक्तिमत्व इतर अनेकांचं आयुष्य भारी बनवायला मदत करत असतात आणि म्हणूनच हा 8 तास. आज देखील आपल्याला असंच एक भारी व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. खरं तर मराठमोळी संस्कृती जपण्याचं, तो वारसा या पिढीला अनुभव करून देण्याचं काम आपल्या सांगलीमधून एक छोट्याशा कुटुंबामध्ये असणारे हे व्यक्तिमत्व करत आहे. पूर्ण फॅमिली या चळवळीमध्ये सहभागी झालेलं आहे आणि आज खरंच आपला मराठी वारसा, संस्कृती जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते म्हणजे संपत कदम साहेब. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अभिजित. हे दोघे मिळून खरं तर पॅशन काय असते, स्वतः पेशानं शिक्षक असताना सुद्धा एखाद्या गोष्टीची तळमळ असणं आणि ते तळमळीनं तळागाळापर्यंत पोहोचवणं. आज सिटीत राहत असताना भारताची, महाराष्ट्राची आपली संस्कृती आज या तरुण पिढीला माहिती नाहीये, पण ही संस्कृतीचा वारसा जपून तो तळागाळातल्या त्या शेवटच्या मुलापर्यंत, त्या मुलीपर्यंत पोहोचवण्याचं काम आज ही जोडी करते, पिता पुत्र करतायत. खरंच खूप सुंदर असा त्यांचा उपक्रम आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला हा कार्यक्रम पाहावाच लागेल, कारण खरंच जर तुम्ही स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणत असाल ना, तर महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ही एकदा तुम्हीही पहा आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा दाखवा. चला तर आपण स्वागत करूयात संपत साहेब आणि अभिजितचं. सर नमस्कार. नमस्कार. या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा तुमच्या कार्याबद्दल मला समजलं, मी खूप क्युरियस होतो तुम्हाला भेटायला, किंवा खूप कमी लोक आहेत ज्यांना आपल्या महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती माहिती आहे. आत्ताच्या पिढीकडं ही लोप पावत चाललेलं आहे, पण तुम्ही ती जपलीत आणि फक्तच जपली नाही तर ती तळागाळापर्यंत आज रुजवण्याचं काम, लोकांना त्याची जाणीव करून देण्याचं काम करताय. सो जसं की तुम्ही पेशानं शिक्षक आहात, बट तरी सुद्धा या लोककलेकडे आणि तो वारसा जपण्याकडे तुमचा कल राहिला, त्याबद्दल थोडक्यात जरा जाणून घ्यायला आवडेल. प्रथमतः तुम्ही तुमचं नाव सांगा, ॲड्रेस सांगा, तुमच्या दोघांचं, म्हणजे जसं अभिजितचं एज्युकेशन मला माहिती आहे, अभिजित पण तू स्वतःबद्दल ओळख करून दे आणि तुम्हीही तुमच्या स्वतःबद्दल थोडक्यात ओळख करा आणि किती वर्षांपासून हे काम चालू केलं याबद्दल थोडक्यात सांगा. नमस्कार, माझं नाव संपत सीताराम कदम. मी तुंग, तालुका मिरज, जिल्हा सांगली हे गाव माझं. तिथंच मी आश्रमशाळेत शिक्षक आहे. 30 वर्ष झाले सेवा झालेले. वा. माझे आजोबा कलावंत होते. ओके. म्हणजे महाराष्ट्रातील ह्या लोककला ते शाहिरीच्या माध्यमातून करायचे. तुंगातच 2 शाहिरी ग्रुप होते आमच्या गावीच. तुंग गावाची ओळख म्हणजे स्वच्छता अभियान पहिल्या वर्षी 2000 साली आलं. त्यावेळी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात त्या पहिल्या वर्षी पहिलं आलेलं गाव आमचं तुंग. तर माझे आजोबा कलावंत, तिथून ही प्रेरणा मिळाली मला. आजोबांच्या नंतर माझी आई शिकलेली नाही, आज वय वर्ष 90 आहे, पण तिला 1001 ओव्या, जात्यावरच्या ओव्या, उखाणी पाठ आहे. हा वारसा घरातूनच आला पुढे. आणि मी 8वीत असताना घरामध्ये आजोबांचं साहित्य होतच, ते ट्रंक मध्ये असायचं सगळं. म्हणजे कडक लक्ष्मी, वासुदेवचा टोप होता, कडक लक्ष्मीचा कडाका होता. तो लहानपणी मी अंगावर घ्यायचो आणि आसोडूक उडवायचो, उगीच त्यातलं समजायचं नाही, पण सतत त्या ट्रंककडे माझं लक्ष जायचं, त्यातली वस्तू घ्यावी ना आपण तसं करावं. दारी वासुदेव आला, मी 7वीत होतो, आणि त्या वासुदेवाची टोपी पाहून मला आश्चर्य वाटलं. मला ती टोपी पाहिजे म्हणून मी त्याच्याकडे हट्ट धरला, कारण आजोबा कलावंत असल्यामुळे सगळे कलावंत आमच्या घरी यायचे. दुपारच्या वेळचं जेवण त्यांचं आमच्यातच असायचं.
वा. आणि तो जेवायच्या वेळी टोपी काढून खाली ठेवली, त्याचं साहित्य जोडी. त्या टोपीला मी हात लावला. आई म्हणली ते टोपी घ्यायची नसते वासुदेवांचे, पण मी हट्ट धरला आईला, मला अशीच टोपी पाहिजे. ते त्या वासुदेवाने ऐकलं. ते करोलियमचे होते, श्रीमंत बाबू निकम म्हणून. बर. त्यावेळी त्यांचं वय 65 वर्ष, आता ते हयात नाही. तर ते म्हणले, बाबा तुला टोपी पाहिजे ना, पुढच्या वेळी आल्या मी देतो. आणि पुढल्या वेळी ते 6 महिन्याने आले तेव्हा मला एक छोटी टोपी त्यांनी आणून दिली. म्हणजे माझी सुरुवात अशी आहे. आणि 8वीत असताना शाळेमध्ये स्काउट कॅम्प असायचा, त्यामध्ये मी पहिलं सोंग काढलं कडकलक्ष्मीचं. हातात कडाका घेऊन, असूड घेऊन त्या ठिकाणी कडकलक्ष्मीचा एका मित्राला गाडा बनवला. गाड्याची महिला असते त्याला बनवलं. आणि ते आमच्या शिक्षकांना एवढं भावलं, ते म्हणले नक्कीच तुझ्यात काहीतरी स्पार्क आहे, पुढे चांगला कलावंत होशील. इथं सुरुवात झाली माझी लोककलेची 8वीत असताना. वा. म्हणजे पिढ्यानपिढ्या हा वारसा सांभाळत आहे. कुठेतरी ते बाळकडू, या कलावंत होण्याचं बाळकडू घरातूनच तुम्हाला मिळालं आणि फक्त तुमच्यापर्यंत सीमित नाहीये, तर आता अभिजित सुद्धा तुम्हाला ड्रॉइंग करतोय. अभिजित सुद्धा आज खूप चांगलं पात्र करतोय. तो शाहीर म्हणून आज बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये तो प्रचलित होतोय. सो खूप सुंदर. अभिजित, तुझ्याकडे कसा हा वारसा आला? म्हणजे तू वडिलांना पाहतच का तुझ्याकडे, तुला कसं वाटलं? तू MSc केमिस्ट्री आहेस, सॉरी MSc इलेक्ट्रॉनिक्स आहेस आणि तुला या लोककलांकडे वळावं, आजच्या पिढीला असं काहीतरी करावं, वडिलाचं म्हणजे परंपरागत आपल्या फॅमिलीमध्ये कुटुंबात चाललेला वारसा जपावा, असं फारशा विद्यार्थ्यांना वाटत नाही. बट तुला कसं काय वाटलं? मला खरं तर लोककलेचे बाळकडून माझ्या वडिलांपासूनच मिळालंय. मी इयत्ता 3री-4थीत असल्यापासून त्यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो. ओके. आणि कार्यक्रमाला जात असताना फक्त त्यावेळेला जायचो, आवड फारशी निर्माण झाली नव्हती. पण जसं जसं मी कार्यक्रमाला जात होतो तशी गोडी निर्माण झाली. पहिल्यांदा सुरुवातीला फक्त टाळ वाजवायचं, मी 2 वर्ष फक्त टाळच वाजवला. त्यानंतर थोडं गाऊ लागलो. असं करत करत ते लोककलेचं बाळकडून माझ्यात रुजत गेलं आणि त्या लोककलेविषयी उत्सुकता, कुतूहलता निर्माण झाली. कारण घरातच पप्पांचं लोककलेचा अभ्यास असल्यामुळे ती बरीच पुस्तकं वगैरे असतात. ती पुस्तकं वाचत असताना लोककला जवळून अभ्यासायला लागलो आणि मग हळूहळू भूपाळी ते भैरवीमध्ये लोककला सादरीकरण करायला लागलो. हे सगळं करत असताना शिक्षण तर सुरूच होतं. माझी 8वी, 9वी, 10वी पटवर्धन हायस्कूलला सांगलीमध्ये झाली. त्यानंतर 11वी, 12वी झाली आरवाडे कॉलेजला. त्यानंतर मी BScला इलेक्ट्रॉनिक्सला ऍडमिशन घेतलं आणि KWCला BSc झालं, माझं MSc देखील झालं. पण हे सगळं करत असताना याची नाळ कधीच तुटली नाही. म्हणजे ह्या अभ्यास असताना मी या कार्यक्रमाला जात होतो, सतत कार्यक्रम व्हायचे आणि ह्या लोककलेची आवड लागली. आणि आता साधारण मी पिंगळा जोशी असेल किंवा पोतराज असेल, शाहिरी असेल, ह्या सगळ्या लोककला सादर करण्याचा प्रयत्न आज मी कार्यक्रमामध्ये करतोय. आणि खरं मला बाळकडू एक माझ्या वडिलांपासूनच मिळाली. खूप सुंदर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता मुलगा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेतरी या दिशेने वाटचाल करतोय, पण आत्ताचा कालावधी मला माहित नाहीये, पण काही 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं, लोककलावंतांना जे मानधन किंवा आर्थिक स्थिती जर का आपण पाहिली, तर ती आर्थिक स्थिती अशी काही पोट भरेल एवढीच मिळायची. त्याच्यातून काहीतरी श्रीमंती अचीव करता येईल, त्याच्यातून काहीतरी फार मोठं करिअर घडेल आणि फार मोठं काहीतरी गाडी बंगलो आणि काहीतरी होईल, ही परिस्थिती आजपर्यंत कुठल्या लोककलाकाराला आली नाही. बरं, मग असं असताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आता माझा मुलगा एवढा शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे आणि तोही पुन्हा याच क्षेत्रात येतोय, मग त्याचं करिअर, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं होईल, हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला? नाही, तो शिवलाच नाही, कारण लोककलेचंच बाळकडू असल्यामुळं तो ह्या क्षेत्रात येतो याचाच आनंद आहे. वा. त्यानं दुसरं निवडावं क्षेत्र, पण कलेलाही जोपासावं असं मला वाटतं म्हणून. खरंच. आणि आला तो आनंदच आहे म्हणा. म्हणजे माझा वारसा तो पुढे चालवणार आता, याची खात्री आहे. सुंदर. खरं तर हीच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती होती. लोककलाकार घराघरातून घडायचे आणि घराघरातला हा वारसा पुढेपर्यंत चालायचा. पण कुठेतरी पैशांचा विचार करत आपल्याला जे जमतंय, आपल्याला ज्याच्यातून आनंद मिळतोय, ती गोष्ट करण्यापेक्षा मला जिथून पैसे मिळत आहेत त्या गोष्टी करण्याकडे लोकांचा कल वाढला गेला. आणि मला वाटतं त्यामुळे आपल्या संस्कृतीचा आणि ह्या कलाकारांचा, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे असं वाटतंय. खूप कमी लोक असतात जी या पद्धतीने विचार करतात. खूपच सुंदर. आता भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम खरं तर देशभर मध्ये गाजतोय. UP-मध्ये मराठमोळे सांगली तुंगगावचं एक व्यक्तिमत्व जावं आणि त्यांनी जाऊन UP-मध्ये योगी आदित्यनाथांनी तुमच्यावरती हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करावी. खरं तर हा विचार सुद्धा असा मनाला आनंद देणार आहे. आपल्या मराठी व्यक्तिमत्वांना महाराष्ट्रामधून तुम्ही जे आज सादरीकरण करताय ह्याचं खरंच कौतुक झालं पाहिजे, तळागाळापर्यंत तुम्ही पोचला पाहिजे. तर भूपाळी ते भैरवी हा जो काही कार्यक्रम आज संपूर्ण भारतभर गाजतोय, तर याचं नियोजन केव्हा आणि कसं झालं त्याच्याबद्दल जरा जाणून घ्यायला आवडेल. भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाची निर्मिती 12 वर्षापूर्वी झाली.
पण त्या अगोदर एक 10 वर्ष मी एक पात्री प्रयोग करत होतो ह्या लोककलांचा की महाराष्ट्रभर. त्याचे 500 प्रयोग केले. शाळा, महाविद्यालय, व्याख्यानमाला. एक पात्री म्हणजे स्वतःच सादरीकरण करायचं, म्हणजे वासुदेवाची लोककला सादर करायची आणि त्याचं एक गीत गायचं. ह्या सगळ्या ज्या लोककला आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या, त्या असा 1.5 तासाचा माझा एक पात्री प्रयोग होता. आपली लोककला तो 1996 पासून मी करत होतो. तर त्याच्या अगोदर मी सांगितलं शाळेपासून आवड होती. कॉलेजला गेल्यानंतर फॅन्सी ड्रेस स्पर्धा असायच्या, त्या स्पर्धेत सहभाग घेणार. त्यामध्ये सुद्धा कधी वासुदेव, कधी बहुरूपी, कधी पोतराज अशा वेगवेगळ्या वेशभूषा सादरीकरण करून त्यामध्ये बक्षीस मिळवायचं. मग ह्या डिझायनिंग म्हणजे हे जे आता एवढे एक पात्री कार्यक्रम करत होता तोपर्यंत सोपं होतं, पण आज आता मी पाहतोय की म्हणजे किती लोक तुमच्या सोबत असतात. 60-65 लोकांची टीम मिळून तुम्ही सगळे हे सादरीकरण करता. तर एवढी मोठी टीम सांभाळणं, एवढं सगळं ते म्हणजे अगदी ट्रक भरून तुमचं साहित्य सोबत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं हा सुद्धा कुठेतरी एक प्रेशर किंवा तो खूप मोठा भाग आहे. कारण एकपात्री करत होता, एकटे गेला, कुठेही गेला आणि असंही गेलं तर तुम्हाला ते सादरीकरण करणं शक्य होतं. आता कसं हे शक्य होतंय? आता यामध्ये कसं आहे, ही जी टीम आहे आत्ताची आमची ती खूप चांगली आहे. म्हणजे सगळे एज्युकेटेड आहे. माझ्यासोबत आहेत कृष्णात पाटोळे सर, आमच्या तुमचेच हर होणारी शिक्षक. आम्ही दोघांनी ही सगळी मॅनेजमेंट करतो. ओके. आता अभिजित आता आलाय तो थोडासा आमच्या हाताखाली, पण ही जी टीम आहे ती बांधणं महत्वाचं असतं. बरोबर. घरामध्ये आपल्या 5 जर व्यक्ती असतील तर एकमत होत नाही, पण ह्या सगळ्या टीमला बांधणं तसं खरंच कौशल्य आहे. त्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करत करत इथपर्यंतचा प्रवास आलाय. स्टेजवरचे 3 तास आपल्याला चांगले दिसतात, हो काय कार्यक्रम झाला, छान झाला, बरे वाईट, पण त्याच्या मागची दुखणी खूप असते. पडद्यामागची जी पार्श्वभूमी आहे ती खूप आहे आणि त्याला खूप संघर्षच करावा लागतो. तोपर्यंत इथपर्यंत याला संघर्षच करावा लागतो. तुम्ही जेव्हा म्हटलात ना की 12 वर्ष झालं हे कार्य आम्ही सांभाळलेलं आहे, त्याच्या आधीही तुम्ही 94 पासून एकटे करताय, तर एवढ्या दीर्घकाळ हे सांभाळत असताना फायनान्शियल स्टॅबिलिटी किंवा फायनान्शियली, कारण बरेचदा तुम्ही एकतर घरातून बाहेर राहतोय, फॅमिली मेंबर्सना वेळ देत नाही आणि शिवाय आर्थिक परिस्थिती सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केलीत? आर्थिक परिस्थितीला तशा अडचणी येत गेल्या खूप, पण एक स्टेबल आहे, स्थिर आहे. शिक्षक असल्यामुळे महिन्याला पगार येतो, बऱ्यापैकी पगार असा या कार्यक्रमासाठीच माझा जात होता. पण एक आनंद असायचा. आज शो झाला ना, हा आनंद वेगळाच आहे. बरोबर. रात्री झोप शांत लागते शोच्या दिवशी. मग बाकी तिथं काहीच येत नाही. पण घरची परिस्थिती थोडी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे काय मला त्याची फार झळ लागली नाही. पण कलावंत म्हणलं की ह्या अडचणी येतच राहतात. कलावंतांच्या अडचणी कुठेतरी आज संपल्या पाहिजेत. आज ज्या पद्धतीने डिजिटलायझेशन झालेलं आहे, अनेक लोकांच्या म्हणजे लोकांच्या सॅलरीज वाढल्या, तुमचं उद्योगधंद्यांमध्ये महागाई दर जो आपण पाहतो त्याप्रमाणे अनेक वस्तूंचे भाव वाढला, पण कलावंतांचा भाव मात्र जो अजून वाढायला हवा होता तो अजून वाढलेला दिसत नाहीये. बट निश्चित नवीन पिढी तुमच्यासोबत सामील झालेली आहे. मला खात्री आहे की या पिढीमुळे अभिजित सारखा कलावंत आज जेव्हा उच्च शिक्षित कलावंत जेव्हा तुमच्यात सहभागी होतोय, मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं तुम्ही हे रूटवरती काम करताय, खरंच खूप अप्रतिम असं प्रतिसाद जनतेकडून संपूर्ण देशभरामधून तुम्हाला लाभेल, यात कोणताही दुमत नाहीये. आज या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट विचारायची आहे की हे जे काही 3 तास तुम्ही सादरीकरण करता, हे सादरीकरण करत असताना वेगवेगळ्या लोकांना बांधून ठेवणं, त्यांना त्या कार्यक्रमासाठी घेऊन येणं, त्या मिळणाऱ्या त्या मानधनामधून हे सर्वांचं मानधन भागवणं, हे कसं शक्य होतं? नाही, ती तशी कसरतच आहे, म्हणजे करावीच लागते, पर्याय नाही. मोठ्या मोठ्या कलावंतांना सुद्धा हेच प्रश्न पडलेले आहेत, पण त्यातून समाधान मिळतं. जरी फार यात मिळत नसलं तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्यातला जो आनंद आहे तो खूप मोठा आहे, आनंद पैशापेक्षा आहे. अर्थात मी वैयक्तिक मी असो, आमचे ते कृष्णा पाटोळे सर असतील, निवेदक सूत्रधार, आम्ही दोघं स्थिर आहोत ह्या बाबी सांभाळायला. बऱ्याचदा काय होतं, अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात, ओळखीचं असतं तिथं कार्यक्रम आपणाला जर ठरलेला आहे त्यापेक्षा थोडं कमी मध्ये मानधनामध्ये करावा लागतो, पण आम्ही कधी ती जळ कलावंतांना दिली नाही, म्हणून आजपर्यंत आमच्याजवळ कलावंत टिकून आहे. वा. कलावंतांचं जे पेमेंट आहे ते कार्यक्रम संपल्याबरोबर पाकिट आम्ही हातात देतो, ही पद्धत आहे आमची. दुसऱ्या दिवशी कलावंतांना पेमेंट द्यायचं नाही. शासकीय कार्यक्रमांना वेळ लागतो. आज शासनाचा कार्यक्रम केला तर महिन्यानंतर 1.5 महिन्याने त्याचं पेमेंट येतं, पण तिची तरतूद आम्ही आधीच केलेली असते, आम्ही दोघं. आणि ते पाकिट दिलं की मग कलावंत कसं होतं, त्यांनाही बरं वाटतं आज. आणि शेवटी कलावंत काय, सगळ्यांना पैशाची आवश्यकता असते, आणि ते आमच्या सगळ्या कलावंतांना मग आपण द्यायलाच पाहिजे, कधीतरी द्यायचंय. बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आता बोलू नये, कलावंतांना हे निर्माते लोक
वेळेत पैसे देत नाही, त्यामुळे कलावंत दुखावला जातो. बरोबर. सहकारी कलावंत दुखावतात आणि मग आपल्याकडे यायला थोडी टाळटाळ करतात. तसं माझ्या बाबतीत घडत नाही. वेळच्या वेळी त्यांना सगळ्या सुविधा बऱ्यापैकी आम्ही पुरवत असतो. ग्रेट. अभिजित, तुला काय वाटतंय की तू या क्षेत्रामध्ये आता वळलेला आहेस, तर तुला यात फ्युचर असं काय वाटतंय? लोककलेचं सर क्षेत्र खूप व्यापक आहे असं मी म्हणतो. कारण आपण अनेक वर्षांपासून टीव्हीवर मालिका बघत आलो किंवा मोठमोठे रियालिटी शो आलो. त्याचं मूळ आहे ते हे लोककला आहे. खरा तर तमाशातनं या लोककलांचा उगम झाला. ह्या लोककला खूप व्यापक आहेत आणि ह्याला खरंच भविष्यात आपण आधुनिक ह्याच्यात बघितलं तर खूप मोठे लोककलेत बदल व्हायला लागले. हे बदलतं स्वरूप आणि जुना पारंपरिक बाज याची जर सांगड घातली तर नक्कीच या लोककला कुठंतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर या उद्या आपल्या लोककला पाहायला मिळतील, एवढं मला नक्कीच याबद्दल वाटतं. निश्चित. आणि लोककलेत बदल करत असताना मग आधुनिक पारंपरिक काळातली गाणी चालत आलेलीच आहे. पोतराज असतील, यांची पारंपरिक गीते वेगळी आहेत, पण त्यांना आधुनिक टच देऊन ती आजच्या पिढीतल्या लोकांपर्यंत कशी पोहोचवता येतील हे प्रामुख्यानं आम्ही भूपाळी ती भैरवीच्या माध्यमातून हे करत आहोत. आणि भूपाळी ती भैरवीचे 9 राज्यात आज 488 प्रयोग सादर होत आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. मग ते दिल्ली असेल, ओरिसा असेल, उत्तर प्रदेश असेल, तमिळनाडू असेल. अखिल भारतीय साहित्य संमेलनात देखील भरभरून साहित्यिकांनी या लोककलेला दाद दिली. कारण याचं मूळ बाज जो पारंपरिक बाज आहे हा कुठं नाहीये. म्हणजे त्याचे संवाद आहे, त्याचा ऍक्ट आहे. बऱ्याच कार्यक्रमामध्ये आपल्याला फक्त लोककलांची गीतं ऐकायला मिळतात, बरोबर. पण तो लोककलेचा जो बाज आहे त्यातनं जे प्रबोधन केलं जातं ते आम्ही कुठेतरी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं, म्हणून आज महाराष्ट्रातले रसिक, भारतातले रसिक या भूपाळी ते भैरवीवर प्रेम करतात. वा, सुंदर. सो निश्चितच मला वाटतं की येणाऱ्या काळात दुबई आणि अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होतील, यात काही शंका नाहीये. सो आज भारतभरातून किंवा साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन मिळालं, हे कसं शक्य झालं? म्हणजे आज या एवढ्या कमी वेळेत म्हणण्यापेक्षा मधला 2-3 वर्षांचा लॉकडाऊनचा पिरियड गेला, त्याच्या आधी थोडंसं लोककला, थिएटर्स, मूवीज या माध्यमातून या कलावंतांना जास्त म्हणजे फोकस होता. पण आपली जी रिअल कलावंत असायचे, जसं गावी सकाळी वासुदेव यायचा, हे खरं तर आपण पाहिलेलं आहे. पण आजच्या पिढीला याचा म्हणजे कुठेतरी तो गंध नाहीये. मग तो तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन ठेवलेलात आणि कसा लोकांपर्यंत पोहोचवताय? आज एवढ्या राज्यात तुम्ही पोहोचलात, ते कसे पोहोचलात? सर, आपला भूपाळी ती भैरवी हा प्रोग्राम 2.5 तासाचा आहे. ओके. एकदा गणानं सुरुवात झाली, गणपतीला वंदन करून आपण गणाची सुरुवात करतो आणि 2.5 तासामध्ये आपण बाहेरच्या रसिकांना जवळजवळ 25 ते 30 लोककला पोहोचवतो. 25 नॉनस्टॉप. म्हणजे वासुदेवचं गीत आहे तर ते 1.5 मिनिटं झालं तर लगेच पारंपरिक वासुदेव असेल, त्यानंतर आधुनिक वासुदेव येतो, तो काय आजच्या पिढीवर भाष्य करतो हे असेल. बहुरूप्याचं गीत असेल तर ते 2-3 मिनिटाचं, कमीत कमी मिनिटामध्ये जास्तीत जास्त लोककला द्यायचं काम करतो. त्यामुळे लोक कुठंतरी पुढं काय आहे या उत्सुकतेपोटी आणि त्यांना ते संगीत जुन्या 40-50 वर्षापूर्वीचा गाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभा करत असताना भूपाळी मंदिरात घंटानादानं गावाला जाग यायची पूर्वी, आणि मग ते त्या विचारात जातात. पूर्वीचा त्यांना काळ आठवतो आणि त्या काळामध्ये होत असताना याला फक्त लोककलेची जोड नाही तर आमचे म्युझिशियन असतील, संगीतकार लोक असतील, वादक असतील, हे खूप चांगल्या प्रकारे आम्ही त्याला डिझाईन केलेलं आहे आणि ते लोकांना कुठेतरी भावतं, त्यातली कंटिन्यू चांगली आवडते, म्हणून हे कार्यक्रमाचे सतत आज प्रयोग होत आहे. सुंदर, सुंदर. तुम्ही जेव्हा UP मध्ये गेलात, मला जो ऐकायला मिळालेला अनुभव आहे की UP मधला जो काही योगी आदित्यनाथांनी तुमचा प्रयोग ठेवला, सो त्या प्रयोगाबद्दल थोडक्यात काय सांगशील? 26 जानेवारीची परेड होती. 11 देशातल्या सांस्कृतिक विभागांना तिथं 11 देशांचं सादरीकरण होतं आणि त्यात आपला महाराष्ट्राचं ग्रुप देखील होता. 11 राज्य होती. 11 राज्यांचं प्रतिनिधित्व करत असताना वेगवेगळ्या राज्यातले कलाकार आलेले आणि महाराष्ट्राकडनं आपल्या ग्रुपला सांस्कृतिक विभागाकडनं संधी मिळाली. आणि 26 जानेवारीची परेड होती. ती परेड जवळपास 5 किलोमीटरची परेड होती. वेगवेगळ्या राज्यांची पथकं त्या पथावरनं, राजपथावरनं लखनौच्या जात होती आणि ती जात असताना आकाशामध्ये एक हेलिकॉप्टर गिरट्या घेत होतं आणि ते गिरट्या घेत असताना आकाशामधून पुष्पवृष्टी झाली आणि ती फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्राच्याच ग्रुपवरती झाली. खरं तर या लोककलावंतांचा आणि लोककलांचा आशीर्वाद म्हणून त्या आपल्याच ग्रुपवरती झाली आणि त्याचं खास असं एक भेट म्हणून योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निवासस्थानी आमच्या सर्व कलावंतांना बोलवून विशेष सन्मान केला आणि त्यांनी लोककलेचं खऱ्या अर्थाने कदर केली असं म्हणून. सुंदर, अप्रतिम, अप्रतिम. म्हणजे खरं तर हे तुमच्या परिश्रमाला मिळालेलं म्हणजे यश आहे असं मी म्हणेन की एवढ्या वर्ष अथकपणे वडिलांनी परिश्रम घेतलेला आहे, तुमच्या आजोबांनी परिश्रम घेतलेला आहे
आणि हे पारंपरिक एवढ्या वर्षांचं परिश्रम कुठेतरी आज दिल्लीपर्यंत पोहोचू शकलं, भारतभर पोहोचू शकलं आणि जगभर सुद्धा पोहोचेल असं आता वाटतंय, कारण नवीन पिढी याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता किती कलावंत, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी शोसाठी जाता त्याला किती लोकांची टीम तुमची असते? आता टीम त्या कसं कोणत्या स्वरूपाचा कार्यक्रम आहे त्यावर अवलंबून असतं. तर शासकीय जर मोठ्या स्वरूपात असेल तर आम्ही अगदी 80 कलावंतापर्यंत गेलोय. 80, 60, 40, 30 तर असतातच मिनिमम आमच्याकडे कलावंत. असं स्वरूप असतं त्या कार्यक्रमाचं. ओके. आणि समजा आज अनेक लोक आपला पॉडकास्ट ऐकत असतील, मला तरी असं वाटतं की हा कार्यक्रम आज जसं मी पुण्यामध्ये राहतोय, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आज सोसायटी कल्चरमध्ये बरेचदा शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा लोकांना, या तरुण पिढीला आपली लोककला माहिती नाहीये. बरोबर. आणि त्यासाठी अनेक लोक म्हणजे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात. तर तुम्हाला जर का अशी एखादी संधी द्यायची असेल, तुम्हाला आमच्या एखाद्या सोसायटीमध्ये इन्व्हाइट करायचं असेल, तर त्यासाठीचं काय म्हणजे फॅसिलिटीज कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो? नाही, पोचता येईल, काय अडचण नाही. तुम्ही अगदी फोनवर संपर्क केला तरी चालू शकतो. म्हणजे आम्ही येऊ शकतो अशा कार्यक्रमात. निश्चित. आज आज जे आपल्याला पाहणारे आपले जेवढे काही श्रोते आहेत, पॉडकास्ट पाहणारे, निश्चित त्यांच्यापर्यंत आम्ही तुमचा नंबर पोहोचवू. मला असं वाटतं की खरंच ही लोककला अप्रतिम आहे. आपण त्याचं काही सादरीकरण सुद्धा पाहणार आहोत आणि मी स्वतः कार्यक्रम पाहिलेला आहे. अप्रतिम असं अंगावरती शहारे आणणारा असा हा कार्यक्रम आहे आणि आपल्या सर्व या तरुण पिढीला महाराष्ट्राच्या संस्कृतीची खऱ्या अर्थानं जाणीव करून देण्याचं काम भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमातून होत आहे. आणि हा कार्यक्रम घराघरात, सोसायट्यांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये झाला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यासाठी आपण आज तुमचा नंबर आहे तो आपण आज इकडे देणार आहोत. जर वाटलं तुम्ही माझ्या मतांशी सहमत असाल तर जरूर तुम्ही संपर्क करा. प्रथमतः भूपाळी ते भैरवी हे नेमकं काय हे आधी आपण जाणून घेऊया. भूपाळी ते भैरवी हे नाव एवढ्यासाठीच दिलं गेलं, सकाळपासून पहाटेपासून रात्रीपर्यंतच्या लोककला यामध्ये समाविष्ट आहे. भूपाळी म्हणजे पूर्वी राजाला आळवताना किंवा मंदिरामध्ये देवाला उठवण्यासाठी भूपाळी गायली जायची पहाटे जे गातात, तिथून सुरुवात होते आपल्या लोककला. भूपाळीपासून नंतर येतो वासुदेव, जात्यावरची ओवी येते. हे सगळे लोककलावंत हळूहळू येऊ लागतात. पिंगळा जोशी येतो पहाटेच्या वेळी, जो हातात कुडमुड घेऊन तो भाकीत करतो, सांगतो, विशिष्ट पद्धतीने तो बोलत असतो. त्यानंतर वासुदेव टिल्लम टिल्लम टाळाचा आवाज करीत, डोक्याला मोर पिसाची टोपी, गोळदार अंगरखा, पायात वाळा, कमरेला सेल्यामध्ये ओवलेली त्याची बासरी असते. एका हातात टाळ असतो, दुसऱ्या हातात चिपळी असते आणि तो दारात यायचा. दारात आल्याबरोबर त्याचं विशिष्ट वासुदेवाचं गीत गोलाकार फिरून तो सादर करतो. आणि मग ही आपली संस्कृती होती. तो कृष्णाचा भक्त असल्यामुळं स्वतःला कृष्णाचा भक्त समजतो. वेशभूषा त्याची कृष्णासारखीच आहे, वासुदेवाची टोपी आणि तो गोलदार अंगरखा. दारात आल्यावर ते प्रसन्न सकाळ व्हायची. बरोबर. सकाळची कामं आवरणाऱ्या महिला दारात यायच्या. पोरं बाळ झोपत उठून डोळे चोळत वासुदेवाचा तर टाळाचा आवाज आला की बाहेर यायचं, त्याच्या भोवती गोळा व्हायची. हा पूर्वीचा काळ, 50-60 वर्षापूर्वीचा. आता याच्याबद्दल एवढं आकर्षण राहिलं नाही. कुठेतरी आपल्याला रस्त्यात दिसतो. शहरात तर याचं प्रमाण खूपच कमी आलंय. अपार्टमेंटमध्ये तो आत प्रवेश करू शकत नाही त्याची. पण हा वासुदेव एक लोकसंस्कृतीचा धागा होता. कसं तत्वज्ञानी सांगायचा, तो कृष्णाची गीतं गायचा. ते गाता गाता समाजातलं सुद्धा वास्तव तो सांगायचा. कसा बघा, आरला भाड दुनिया बालन निघाली, कशी कली फिरली आणि डोळ्यावरती धुंदी चढली, वळख नाही धरली. रामा हो दाजी, रामा हो दाजी, अरे पुत्रासाठी नवस केला गावच्या मारुतीला. सोन्या चांदीचा पाळणा वाहीन देवा मी तुझला. रामा हो दाजी, रामा हो दाजी, अरे नवस केला देव पावला, पोटी पुत्र झाला आणि हातात खेटर घेऊन बापाच्या अंगावर गेला. रामा हो दाजी, रामा हो दाजी. अशा पद्धतीने अलीकडची तो भावाभावातला तंटा असेल, घरातला आई वडिलाचा वागणूक चांगली मिळत नाही, हे सगळं तो आपल्या गाण्यातून आणू लागला. संस्कृती पेरण्याचं काम आणि लोकसंस्कृतीचा तो धागा आहे. संस्कृती पेरण्याचा आणि जतन करण्याचं काम कोण करत असेल तर तो वासुदेव. मग आम्ही काय केलं, हा पारंपरिक वासुदेव तर आणलाच. अलीकडे काय झाले, लोककलेत नृत्यावर भर दिला जातोय. बरोबर. पण मूळ बात जो आहे, तुम्ही ती ओरिजिनल कला आहे तशी सादरीकरण करावी असं आमचं मत असतं. आणि म्हणून आम्ही आमच्या कार्यक्रमात सगळ्या लोककला ओरिजिनल आहे. जे संवादाच्या माध्यमातून असतील, त्याची शब्दफेक, त्याचा लहेजा बोलण्याचा एक वेगळा आहे. पिंगळा असेल, पिंगळ्याचा एक वेगळ्या पद्धतीचा लहेजा आहे.
बोलण्याचा तो आणण्याचा प्रयत्न. आता हे सहजासहजी झालं नाही. मी 16 वर्ष सकाळी पत्रकारिता केली. 16 वर्ष या लोककलावंतांच्या फडात गेलो, दारात गेलोय, रात्री रात्री घालवले त्यांच्याजवळ सगळं ऐकायला. वाघ्यामुरळीचा कार्यक्रम असला तर रात्रभर ऐकत बसायचं. गोंधळाचा असेल तर तो ऐकायचा. कडक लक्ष्मी दारात आली तर 4 गल्ल्या त्याच्यासोबत फिरायचं. लहानपणी हे सगळं केलंय. त्यामुळे त्याचे बारकावे जे आहेत ना, बारीक सारीक, ते सगळे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय. सगळंच होईल असं नाही, पण बऱ्यापैकी ते प्रयत्न करून हा कार्यक्रम उभा केलेला आहे. आणि यामध्ये आम्ही काय केलं, प्रबोधन आणले. आजकालची युवा पिढी, व्यसनाधीनता, सगळे विषय आणले. माव्यामुळे काय होतं तोंडाचं, पण हे असं सलग आपण व्याख्यान रूपात सांगायला गेलो तर इतकं बिनत नाही. लोककलेतनं जो संदेश जाईल तो खूप, आंबेडकर म्हणायचे माझ्या 100 भाषणापेक्षा एक गाणं शाहिराचं प्रभावी आहे. हे वाक्य होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि खरंच आहे ती. बरोबर. जे लोककलेतनं हे प्रबोधन आम्ही करत असतो. सुंदर. नाही, खरं तर लोककला का होती याचंही रिझन मला तुमच्या या स्पष्टीकरणातनं जाणवलं, की या कारणांच्या माध्यमातनं कुठेतरी ते समाजा उपयुक्त अशा गोष्टी पेरल्या जायच्यात. आता मोबाईलच्या जमान्यामध्ये लोककला लोक कितपत पाहत असतील मला माहित नाहीये. आज जेव्हा इन्स्टावरती आपण पाहतो, काही सोशल मीडियावरती आपण गोष्टी पाहतो, तर संस्कृतीचा ऱ्हास होताना पाहतोय आणि अशाच लोकांना कुठेतरी प्रमोट केलं गेलं जातंय किंवा तशा गोष्टीने अट्रॅक्ट होत आहे असं वाटतंय. सो तुम्हाला या अलीकडच्या काळात, या डिजिटल युगामध्ये, आता अभिजित तुमच्या सोबत आलेला आहे, तर डिजिटल युगामध्ये कुठेतरी या लोककलांचा वारशासाठी तुम्ही जो जपताय त्यासाठी समाजाकडून किंवा समाजातील या लोकांकडून प्रतिसाद मिळतोय असं वाटतंय का? आता तसं पाहायला गेलं तर या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. म्हणजे अगदी उद्घाटनाचे पाहुणे उद्घाटन करून जातात, त्या संयोजकांना सांगताना आम्ही 5-10 मिनिटं थांबतो आणि जातो, पण तो पाहुणा शेवटपर्यंत थांबलेला आहे. म्हणजे हा त्याचं यश म्हणावं लागेल. इतकंच नाही तर ह्या लोककलेचं यश कसं असतं, माझा एक मित्र आहे सांगलीमध्ये, त्यांचे क्लासेस आहेत 12वी पर्यंत. ओके. लक्ष्मण पाटील म्हणून. ते कधी कलावंताकडे फारसं लक्ष नसायचं, वरच्या मजल्यावर राहतात. कार्यक्रम पाहिला माझा भोपाळी ते भैरवी. दुसऱ्या दिवशी वासुदेव दारात आला, 10 रुपये घेऊन आले आणि त्या वासुदेवाला दिले. आणि तेव्हापासून मला सांगितलं, मला आज आनंद वाटला. मी कधी दारात येणाऱ्या या कलावंताला काही देत नव्हतो, पण तुझा कार्यक्रम पाहिला आणि मला ही सुचलं की त्यांना काहीतरी आपण दान केलं पाहिजे. हे यातलं यश आहे. सुंदर. खरंच अप्रतिम. म्हणजे हे उदाहरणच खूप सुंदर आहे. अभिजित, मला तुझ्याकडे आता यायचं आहे की तू आज या क्षेत्रात उतरलायस. डिजिटल, मला वाटतं की वडिलांपेक्षा तुझ्याकडे आता तुला डिजिटल सगळं युग माहीत आहे. सो डिजिटली जो सोशल मीडियामधून या कार्यक्रमाचा जो प्रसार आणि प्रसार व्हायला पाहिजे तसा होतोय का? डिजिटल माध्यमात बघायला गेले तर अलीकडं या लोककलेला थोडं जास्त महत्व येते असं मी म्हणतो. कारण आज बरेच कार्यक्रम या लोककलेत महाराष्ट्रात होत आहे, पण ते कार्यक्रम मी मगाशी मुद्दा जो मांडला होत असताना जो मूळ बाज आहे पारंपरिक, तो विसरून कुठंतरी एक गाण्याचा आणि नृत्याचा एक वेगळा बाज त्याला दिला जातोय. पण लोककला हा मूळ बाज, हा लोककलांचा संवाद, संगीत, नृत्य, नाट्य या गोष्टीतनं लोककला कुठेतरी लोकांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजेत. आणि आम्ही त्या पोहोचवतोय. आमचं भोपाळी ते भैरवीच्या आम्ही रील्स वगैरे शेअर करताना बऱ्याच गावातली लोकांनी कार्यक्रम बघितलेला असतो, त्यांच्या छान प्रतिक्रिया आम्हाला येतात. आणि नक्कीच ह्या सोशल मीडिया असेल किंवा या अलीकडचं डिजिटल युग आहे, या युगात नक्कीच या लोककला भविष्यात एक वेगळी उंची गाठतील याची मला आशा आहे. निश्चित. आणि मग त्यासाठी आम्ही काय प्रयोग केले, म्हणजे मूळ बाज न हरवता ह्या लोककलेचा. म्हणजे उदाहरणार्थ पोतराजाचं गीत असेल, पारंपरिक पोतराजाचं गीत कसं असतं अभिजित म्हणून दाखव. पारंपरिक पारंपरिक पोतराज बघितला तर असं असतं, आलिया मरी आई, हे आलिया मरी आई, तिचा कळना अनुभव, तिचा कळना अनुभव, भल्या भल्याच घिती जीव, तिचा कळना अनुभव, भल्या भल्याच घिती जीव. अव करड कोल्हापूर, अव करड कोल्हापूर, माझ्या देवीचं मायार, साडी चोळीचा ह्यार, देवी मागते मायार, साडी चोळीचा ह्यार, देवी मागते मायार. अव नांदाय जाती लेक, पूर्वीच्या काळी लेक नांदाय निघाली की अख्खा मंडप घरी भरायचा. आमची आई धडा 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 रडायची, पण आताच्या आई अजिबात रडत नाही. अगो नांदाय जाती लेक, आई रडती धडा धडा ग, माझ्या काळजाचा घड गेला डोंगराच्या आड, माझ्या काळजाचा घड गेला डोंगराच्या आड. हे झालं पारंपरिक पोतराजाचं गीत. जमाना बदलला, काळ बदलला, तसे पोतराज सुद्धा बदलले. आणि मग आधुनिक काळातला पोतराज आधुनिक चालीवरती गीत गाऊ लागला. ते कसं पहा, पायामध्ये बाक अन गळ्यामध्ये टाक,
अव पायामध्ये वाक अन गळ्यामध्ये टाक, मळवट शुभती भाळाला, मळवट शुभती भाळाला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला. अव हे कलियुगाचं सुटलंय बघा वार, अव हे कलियुगाचं सुटलंय बघा वार, अन लग्नाविना राहू लागली ही तरणी पोर. अव पोराच्या बापाला लागलाय घोर, अव पोराच्या बापाला लागलाय घोर, अन पुरीचा आईबाप झाल्यात शिरजोर. अव हे मनमानी वागणं ओ पाहुणं, अव हे मनमानी वागणं शोभतय का तुम्हाला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला. अव हे इंस्टा फेसबुक व्हॉट्सअपचं पसरले जाळ, अव हे सोशल मीडियाचं पसरले जाळ, आणि स्नॅपचॅटचं डोक्यात भरले भलतच कुळ, आणि स्नॅपचॅटचं डोक्यात भरले भलतच कुळ. अव शिक्षणाच्या नावाने चालली वेगळीच थेर, अव शिक्षणाच्या नावाने चालली वेगळीच थेर, आणि पिकनिकला जाऊन सोडत्यात सिगारेटचा धूर, आणि पिकनिकला जाऊन सोडत्यात सिगारेटचा धूर. अव नाही राहिली किंमत, अव नाही राहिली किंमत आई बापाच्या शब्दाला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला, अन लखाईची स्वारी बघा आली दाराला. हे नुकतंच 2 दिवसापूर्वी माझ्या वडिलांनी एक गीत लिहिलं आणि आज पहिल्यांदाच मी ते पॉडकास्ट मध्ये असा बदल करतो. पारंपरिक गीत आणि आधुनिक गीत आणले आम्ही त्यामध्ये, पण तो बाज बदलला नाही. मूळ जी लोककला आहे तिची चाली चालायचा तो संस्कृती जी काही बदलते आणि बदलती आणि कला देणं गरजेचं. असं प्रत्येक आता हे सगळं लिखाण सुद्धा तुम्हीच करता? बऱ्यापैकी करतो. हो, काही पारंपरिक गीत आहेत परंपरेने चालत आलेली, आणि आता नव्यानं लिहितोय ती मी अशी गीतं लिहितोय अलीकडची. एक परवाचीच आठवण सांगू इच्छितो. रायगडला माझ्या मित्रासमोर शाहीर आविष्कार दिसिंगे माझा खास मित्र आहे, त्याच्यासोबत मी कार्यक्रमाला गेलो असताना एक गीत सादर करा असं तो बोलला. मग एक जुनी गीतं न सादर करता एक नवीन गीत सादर करावं अशी माझी इच्छा होती, आणि मी पप्पांना म्हटलं की वडिलांना लिहा तुम्ही एक गीत. त्यांनी लगेच 1-2 दिवसात एक गीत लिहिलं पारंपरिक चालीवरती आपल्या जुन्या हिंदी चित्रपटातल्या देशभक्तीपर गीतावर, आणि ते मी गीत अशा प्रकारे सादर केलं. या रायगडाच्या पायरीची, अहो या रायगडाच्या पायरीची धूळ माती मी लावली, रायगडाच्या पायरीची धूळ माती मी लावली, आणि शिवरायांच्या पराक्रमाची गीतांजली मी गायली, शिवरायांच्या पराक्रमाची गीतांजली मी गायली, शिवरायांच्या पराक्रमाची गीतांजली मी गायली. सह्याद्रीच्या कडेक पारी मावळ्यांनीही साथ दिली, हर हर महादेव गर्जनाही नभात साऱ्या दुमदुमली, नभात साऱ्या दुमदुमली, अवगणी मी कावा करून शत्रुशी मोहीम फत्ते जाहली, आणि शिवरायांच्या पराक्रमाची गीतांजली मी गायली. अशा पद्धतीने ही आधुनिक गीत देखील सादर करतो. खूपच खूपच अप्रतिम. म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला की या अशा म्हणजे आपल्या संस्कृतीचा कुठेही ऱ्हास न करता आत्ताच्या पिढीला जी लोककलेतनं चपकरा द्यायला हवी ती उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही देताय, आणि अप्रतिम ही चांगला उपक्रम आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की खूप घराघरात आज आपण जे काही पाहतोय की यात्रा असतील, मध्यंतरी लावण्या आणि नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी विशेषतः सांगली, कोल्हापूर, इव्हन संपूर्ण पुणे, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना डोक्यावरती घेतलं गेलं. हो, सो मला वाटतं की फक्त अंगप्रदर्शन करून किंवा काही काय म्हणतो की आपण ज्या कॉमेडीज म्हणतो, कॉमेडीच्या नावाखाली अजून काही वल्गर असे काही शब्द वापरून त्या लोकांना प्रसिद्धी मिळते, त्यांना फायनान्शियली स्टॅबिलिटी मिळते, पण तळागाळातून पिढ्यानपिढ्या तुम्ही वारसा जपणारे तुम्ही लोककलाकार, तुम्हाला जी हवी ती प्रसिद्धी मला वाटतं की मिळत नाहीये. श्रोत्यांना मला एवढंच सांगायचं की खरंच तुमचं काय मत आहे? आज या लोककलाचा वारसा जपणाऱ्या अशा कुटुंबाला किंवा या कलाकारांना महाराष्ट्रातल्या खरंच प्रसिद्धी मिळायला हवी ना. 3 पिढ्या किंवा अनेक पिढ्यानपिढ्या त्यांनी हे वारसा जपत आलेत, समाजाचं प्रबोधन करत आलेले आहेत, समाजामध्ये चांगल्या गोष्टी पेरण्याचं काम करत आलेले आहेत, आणि अशा कलाकारांना जी प्रसिद्धी मिळायला हवी ती बरेचदा मिळताना पाहत नाहीये. सो गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तुम्हाला या कार्यक्रमासाठी काही पुढे मदत होते का, किंवा आजपर्यंत असे काही इन्सिडेंट्स तुमच्याकडे घडले का की ज्यांनी कार्यक्रम पाहिला आणि तुम्हाला खरंच काहीतरी एक काय म्हणतो ब्रेक देण्याचं काम केलं, लिफ्ट करण्याचं काम केलं, असा काही इन्सिडेंट्स? गव्हर्नमेंटचा अनुभव खूप चांगला आहे, कारण गव्हर्नमेंटनं बरेच कार्यक्रम दिले आम्हाला. म्हणजे आता जे सगळे सांगतोय आमच्या 8 राज्यात झाले, यामध्ये गव्हर्नमेंटचा वाटा खूप मोठा आहे. आपला महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग त्यांना हा कार्यक्रम भावला सुरुवातीला, आणि मग
यामध्ये काय सगळंच आहे, लावणी पण आहे, शायरी आहे. त्यांना पाहिजे ते सगळ्या लोककला एकाच कार्यक्रमात मिळतात आणि तो कार्यक्रम त्यांना पाहिजे तसा हवा तसा आहे. याचं फलित म्हणजे आम्हाला चांगला कार्यक्रम जे व्यासपीठ दिलं, 21 देशाचे प्रतिनिधी आहेत. G20 परिषद झाली 2 वर्षापूर्वी, परिषद त्यामध्ये आम्हाला संधी मिळाली. हा खूप चांगला आमच्या दृष्टीने आणि झाला. ते कसं शक्य झालं, म्हणजे तुम्ही तिथेपर्यंत कसे पोहोचू शकला? तर सांस्कृतिक विभागाकडे कार्यक्रम करतो ना आम्ही, ओके. त्यामुळे आधीच त्या ठिकाणी नाव आहे भूपाळी ते भैरवीचं आणि त्या माध्यमातूनच आम्हाला हा कार्यक्रम मिळाला. ओके. या सगळ्यांमध्ये मला एक गोष्ट विचारायची की हा कार्यक्रम भोपाळी ते भैरवी कार्यक्रम करायला सुरुवात केलीत आणि आजपर्यंत तो सक्सेसफुली तुम्ही खूप छान पद्धतीने करत आलात. तर या सगळ्यामध्ये अडथळे तुम्हाला काय आले? खूप असं परिस्थिती आली की बाबा आता गिव्हअप करायची वेळ आली की नाही करू शकत आहे, असे काही वर्स्ट एक्सपिरियन्स तुमचे या संपूर्ण प्रवासामधले? बरेच अडथळे आले. बऱ्याचदा काय होतं, 1-3 ठिकाणी तर अनुभव खूप विचित्र आले. एका गावात कार्यक्रम घेतला एका व्यक्तीनंच. आम्ही कसं फोनवरती बऱ्यापैकी कार्यक्रम ठरवतो, व्यक्ती बोलायला समोरून कळतं कसे. कार्यक्रम झाला, पैसे 2 दिवसानं देतो म्हटले मानधनाचं, अद्याप दिलं नाही. 2 वर्षापूर्वी ती व्यक्ती गेली निघून, पण पैसे मिळाले नाहीत. असे प्रसंग घडू शकतात. म्हणजे हा एक झाला. दुसरं, एका गावी कार्यक्रमाला गेलो आम्ही, मला वाटतं मिरजेमध्ये एक मंडळ होतं, कार्यक्रम याचा होता गणेशोत्सवाचा. आम्हाला जायला सगळं आवरून सगळं करायला 1 तास लेट झालं. 1 तास उशीर झाला, त्या मंडळानं 1000 रुपये आमचं मानधनातलं कमी केलं, तुम्ही लेट आलाय. आणि खरं मी त्यांना मांडलं, कारण आम्हालाही धडा शिकायला मिळाला. आपण उशिरा जाता कामा नये, आपण वेळेत गेलं पाहिजे, यासाठीची ती आपणाला चपरा पनिशमेंट होती. आणि असे प्रसंग घडतात. आणि म्हणून मी ती पाकिटाची योजना कार्यक्रम संपला की हातात देतो, पार्टी देऊन ती तजवीज आधीच करायची त्या मानधनाची. कोरोना काळात मात्र मला अगदी डोळ्यात अश्रू आणले. कार्यक्रम तर होत होते, इकडे पैशाचा प्रश्न होता. कलावंतांना सांगितलं, त्यांचंही हाता, बरेच कलावंतांना पैशाची आर्थिक चणचण, ते सातत्यानं मागायचे, इकडून तर मिळायचे नाहीत, मिळाले तर ते 2000 पुन्हा पैसे कुठून उपलब्ध करायचे, बँकेत उभा राहायचं. म्हणजे हा सगळा कालावधी बऱ्यापैकी कोरोनाच्या काळात चांगला गेला नाही आमच्या कलेच्या दृष्टीनं. सगळ्याच कलावंतांना त्याचा फटका बसला. म्हणजे हे ऐकलं तर नवल वाटावं अशी गोष्ट आहे की एवढे सगळे कलाकार मिळून तुम्ही एवढं परिश्रम घेत असता आणि तुमच्या परिश्रमाचं मोल न देणं खरं तर हा माणुसकीला लागलेला काळीमा असं मी म्हणेन. सो असं कोणीच कधीच कोणासोबत कलाकारासोबत वागू नये. यानंतर अभिजित तुझ्याकडे येतोय की तू आज या लोकसंस्कृतीमध्ये भूपाळी ते भैरवीचा हा संस्कृती या कार्यक्रमामध्ये तू खूप चांगलं पार्टिसिपेट्स करतोयस, नवीन चेहरा आहेस आणि तुझं सादरीकरण या याच्यामध्ये काय असतं, तुझा रोल काय असतो? कार्यक्रमाची सुरुवात मी गणापासून करतो. गण मीच गातो. पठ्ठी बाबूरावांचे अनेक बरेच गण गाजलेले आहेत, त्यापैकी शुभमंगल चरणी या गणाने या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आणि मग भूपाळी गोवी, पूर्वी वडी पिंगळा जोशीचं लोककला सादर करायची, पण आता गेली 1-1.5 वर्ष पिंगळा जोशी लोककला मी सादर करतोय. त्यानंतर आता जसा की मी मागाशी गाऊन दाखवला तो पोतराच लोककला मी सादर करतोय. त्यानंतर धनगरी बांधवांची धनगरी ओवी, धनगरांचा एक वेगळा हेल आहे, याची बोलण्याची वेगळी पद्धत आहे. सुंबरानं मांडलं म्हणत अनेक रात्रभर पूर्वी ओव्या चालायच्या, तर ती धनगरी ओवी गाण्याचा प्रयत्न करतोय. मग महाराष्ट्राचा इतिहास ज्वलंत करणारी आपली शाहिरी, वीररस निर्माण करणारी छत्रपती शिवाजी महाराज असतील, अनेक थोर पुरुष या महाराष्ट्रात होऊन गेली. आणि मग हे रान पेटवण्याचं काम संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आमच्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचे शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावाकडे राहिली ह्या लावणीनं ही छक्कड स्वरूपातली ते काव्य, शाहिरीतलं उपकाव्य प्रकार आपण त्याला म्हणूया छक्कड, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या शाहिरांनी हे प्रबोधन करण्याचं काम या पूर्वी शाहिरांनी केलं. तर ती शाहिरी असेल, त्याचे छक्कडचे कला प्रकार हे गाण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर मी साकारण्याचा प्रयत्न करतो. यात असा लोककला सादरीकरण करतोय कार्य. सुंदर. मला वाटतं की शाहिरी एक असा वीररस आहे ज्यातनं मराठ्यांना म्हणजे म्हणतात ना की मराठ्यांकडे एवढी ऊर्जा आलीच कुठून. त्यामुळे वाटतं शायरीच्या माध्यमातून आपल्या मावळ्यांना आणि संपूर्ण मराठ्यांना ऊर्जा मिळत असावी. एक छोटीशी शायरी सादरीकरण. पहिले शाहीर सांगू इच्छितो या निमित्तानं की अज्ञानदास उर्फ आगिनदास, इथून खऱ्या अर्थाने ही शाहिरी परंपरा बहरला आली. अफजल खान वधाचा पोवाडा पहिला शाहीर कुणी गायला तर अज्ञानदास उर्फ आगिनदास या शाहिरांनी पोवाडा गाऊन ही महाराष्ट्राची शाहिरी परंपरा सुरुवात झाली. मग अनेक शाहिरांनी महाराष्ट्रात हे शाहिरी परंपरा कुडी नेली. तर पारंपरिक मी शाहिरी गाण्याचा प्रयत्न दोनकडे करतो. नक्कीच. ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा आंबे करुणी प्रारंभे, दफावर थाप तुंतुन्या तान, दफावर थाप तुंतुन्या तान, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण,
शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवशाहीच गातो गुणगान जी जी, शिवशाहीच गातो गुणगान जी जी जी. आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, रामदासाला, रामदासाला, हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरुचरणाला जिराजीज, गुरुचरणाला जिराजीजी. महाराष्ट्र कुलस्वामिनी, दैत्य मर्दिनी, शस्त्रधारिणी, भवानी माय वंदितो मियात, जन्मले छत्रपती शिवराज, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी जी, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी जी जी. अशा पद्धतीने सुंदर सुंदर, खरंच अप्रतिम. आणि अभिमान वाटतोय की तू वडिलांचा किंवा घराचा वारसा जपतोयस. आजची पिढी अशा पद्धतीनं वडिलांच्या पायावरती पाय ठेवून पुढे जाताना खूप कमी मुलं आपल्याला जाणवतात, आणि तू त्या पद्धतीनं वडिलांना एवढ्या खंबीरपणे साथ देतोयस आणि त्या प्रवासामध्ये सहभागी होतोयस. हे खरंच कौतुकास्पद आहे. तुम्हाला या कार्यक्रमामध्ये आता जे काही आपण चर्चा करतोय या पॉडकास्टमध्ये आणखीन या लोककलेबद्दल लोकांपर्यंत हे पोचावं याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? ह्या लोककला अशा परंपरेने चालत आलेल्या आहेत, म्हणजे पिढ्यानपिढ्या आले. म्हणजे गोंधळाला तर 1200 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हो. त्याचबरोबर तमाशाला आहे, सगळ्याच लोककला. मग भेदिक शायरी, जुनियतली शायरी ही भेदिक आहे. तर मला असं वाटतं की हे जे जुनं साहित्य आहे ते जरा संकलन एकत्र शासनानं करावं. कारण परदेशी लोक येऊन आपल्या लावणीवर PhD करतात, भारतामध्ये येऊन इथल्या लोककलांचा अभ्यास करतात, पण तेवढ्या तुलनेत आपल्या लोककलांचा अभ्यास आपल्याकडूनच केला जात नाही. काही अभ्यासक आहेत लोककलेचे, पण खऱ्या अर्थाने याला जर मोठं स्वरूप द्यायचं असेल तर सातत्यानं ह्या शाहिरी मेळावा जसा होतो तसा सगळ्या लोककलांचे मेळावे व्हायला पाहिजे, शासनाच्या वतीनं महोत्सव व्हायला पाहिजे. त्याचबरोबर या सगळ्या लोककलांच्या स्पर्धा व्हायला पाहिजे. स्पर्धा भरवल्या तर ईर्ष्या निर्माण होईल, कलावंत नसणारे तयार होतील. म्हणजे कसं होतं, स्पर्धा आहे म्हणून चला त्यामध्ये सहभागी घेऊया असं होतं. आणि शासनानं वृद्ध कलाकार मानधन योजना चालू केली, खूप चांगलं काम आहे ते. कारण आता ते पूर्वी कमी होतं मानधन, बरोबर, आता ते 5000 केले सरसकट सर्व कलावंतांना. खऱ्या अर्थानं ते थोडंसं त्यामध्ये कलावंताचा शेवटचा जो असतो कालखंड त्यामध्ये त्याला ते उपयोगीच पडतात. आणि औषधोपचार सुद्धा एका कलाकाराला करणं अवघड होतं, त्या ठिकाणी त्याला हे 5000 रुपये पुरेसे आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन आणि विविध चॅनेल्सवरती ह्या लोककलावंतांना संधी दिली पाहिजे. आता दिली जाते, पण ती मी मगाशी म्हटलं तसं त्याचं थोडंसं स्वरूप बदललंय. ज्या अस्सल पारंपरिक लोककला आहेत याची नोंद आकाशवाणीकडे आहे. आकाशवाणी लोकसंगीत नावाचा कार्यक्रम पूर्वी खूप रंगायचा. सगळ्या शाहिरांनी, कलावंतांनी, अगदी धनगरी ओवीपासून, वेदिक शाहिरीपासून, दांगटी शाहिरापर्यंत सगळ्या कलावंतांना, वासुदेवांना, बहुरूप्यांना संधी दिली आकाशवाणी. तर त्याचं संकलन आहे आकाशवाणीकडे. तर ह्या सगळ्याचं एकत्रित संकलन व्हावं. ज्यांनी चांगलं लिहिलंय शाहिरीपासून ते ह्या सगळ्या कलांवरती, त्यांचं एकत्रित संकलन व्हावं. किंवा परंपरागत जसं सरोजिनी बाबरनी खूप काम केलं या लोकसाहित्यावरती. आपल्या तारा मोहोळकर आत्ताच्या अध्यक्षा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आहेत. तर अशा माणसांनी जे त्या लोककलेवरती काम केलं तर संकलन व्हावं. म्हणजे अजूनही असं आहे की माझ्याकडे बाळ आहे, म्हणजे वैयक्तिक माझ्याकडे नव्हे, आज एक 90 वर्षाचा कलावंत आहे, त्याने लिहिलेलं काहीतरी त्याच्याजवळ आहे, ते त्याचं संग्रहित एखादं पुस्तक त्याचं काढायला पाहिजे प्रत्येक कलावंताचं त्या कलेत, असं मला वाटतं. तर या कला खऱ्या अर्थानं पुढे. नक्कीच. मला यात एक विचारायचं की आज महाराष्ट्राचा जर विचार केला तर अशी लोकसंस्कृती जपणारे किती कलाकार आज शिल्लक आहेत, किंवा त्यातल्या त्यात जुने कलाकारचे की पिढ्यानपिढ्यांकडून हे करत आलेले आहेत, असे आहेत कसे? आहेत खूप लोक कलावंत आहेत महाराष्ट्रामध्ये. तर 2 ते 2,500 कलावंत जुने निघतील आज घडीला. पण काय झालंय, त्यांना जुन्या कलावंतांच्याकडे कुठलंच काही नाही, म्हणजे त्यांच्याकडे पुरावा काय नाही मी कलावंत होतो. त्यांनी त्या काळात सगळे कार्यक्रम केले. आज आले हे सगळं इंटरनेटचा जमाना, फोटो सुद्धा नाहीत त्यांचे, नाहीये, कुठं सादरीकरण केलं, त्यामुळे त्यांना मानधनाला अडचण येते. ही वयोवृद्ध 70तली लोक आहेत, 75तली. मानधन शासन काय म्हणतं, मानधनासाठी आकाशवाणीचा पुरावा पाहिजे, दूरदर्शनचा पुरावा पाहिजे किंवा शासकीय कार्यक्रम. तर त्यांनी पूर्वी केलेत पण त्याचा पुरावा ते ठेवत नाही. तर यासाठी मी म्हटलं या सगळ्याचं संकलन व्हायला पाहिजे. त्यांच्याजवळ जे भाषेतच संकलन व्हायला पाहिजे. एकदा का तर जसं तुम्ही सांगितले की तुमच्या घरी आता 90 वर्षांच्या तुमचा आई तर 90 वर्षाच्या आई असताना त्यांना आज किमान म्हणजे 501 जात्यावरच्या ओव्या येत आहे. आज जात्यावरची ओवी आम्हाला ऐकायला भेटत नाही. एकदा का तो वारसा आपला हरपला तर पुन्हा तो हेला म्हणजे त्या व्यक्तीसोबत तो परमनंट हो गई. आणि खरंच तो आज जपण्याची गरज आहे.
सो तुम्ही तसं काही, तुम्ही तर तुमच्या स्वतःमधून स्वतःच्या म्हणजे कलेमधून ते सादर करतायच, पण असं काही डिजिटली हे जपण्याचा काही प्रयत्न केलाय का? डिजिटली असं नाही, पण मी वेळोवेळी लिहित राहतो वर्तमानपत्रातून वेगवेगळ्या ह्या कलावंतांच्यावर. आतापर्यंत जवळजवळ 100 लेख आहेत माझे लोकल. सुंदर. मला वाटतं की अभि तुलाही थोडंसं डिजिटली लक्ष घालावं लागेल. आणि हा एक वेगळा विचार आहे. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या अशा कलावंतांचं कुठेतरी युनियन म्हणजे जसं आता बहुरूपी असेल, तुमचं वासुदेव असेल, नंदी बैलवाला संधी बैलगाला असेल, तर ह्यांचं कुठेतरी जे जुने लोक आहेत ते खरंच त्यांचं एकदा एक काहीतरी युनियन, मला वाटतं की गव्हर्नमेंटला माहिती पडलं पाहिजे की आज आपल्याकडे एवढी ही लोक आज शिल्लक आहेत. म्हणजे वाघ बचाव मोहीम राबवली जाते, तशी पण ही संस्कृती बचाव मोहीम मला वाटतं की आज राबवण्याची गरज आहे. बरोबर. आणि तुम्ही ते उत्कृष्टपणे करताय. खरंच तुमच्या कार्याला सलाम. आज एवढा वेळ नसताना सुद्धा जो काही छोटासा वेळ तुम्ही दिलात, जे काही सादरीकरण केलं, खरंच त्याबद्दल धन्यवाद. मला खात्री आहे, मला ऑडियन्सला सुद्धा विचारायचं आहे, असे हे लोककलाकार आणि महाराष्ट्राची ही लोककला जपली गेली पाहिजे, त्यांना सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे आणि तेवढं प्रसिद्धी आपल्या माध्यमातून मिळाली पाहिजे. जर हा पॉडकास्ट तुम्हाला निश्चित काही टच झाला असेल तर तुमच्या कमेंट या कलाकारांसाठी, ज्यांनी महाराष्ट्राची लोककला जपण्याचं काम केलं, अशा या सर्व कलाकारांसाठी तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मिळू दे. हा पॉडकास्ट पुढे पाठवा, अनेक लोकांपर्यंत पाठवा आणि तुमची सोसायटी असेल, आणखी काही ठिकाणी असेल, मला वाटतं की हा कार्यक्रम अप्रतिम आहे. जरूर तो कार्यक्रम तुम्ही पाहिला पाहिजे, अरेंज केला पाहिजे, ऑर्गनाईज केला पाहिजे. त्यांच्या पद्धतीनं ते ही लोककला अगदी स्वतःच्या पोटाचा विचार न करता करतायत. आपण देखील निश्चित अशा लोकांसाठी काही 2 हात पुढे घेऊ शकतो. संपत सर, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि तुम्हाला खरंच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे की नोकरी सांभाळून, नॉर्मली काय असतं, नोकरी आहे, पगार मिळतोय, तिकडे जगाचा विचार लोक सोडून देतात, संस्कृतीचा विचार सोडून देतात, मी आणि माझा हा एवढा विचार करत असतात. पण त्या ठिकाणी तुम्ही तुमचा विचार न करता, मुलाच्या करिअरचा विचार न करता, त्यालाही पुन्हा याच क्षेत्रात करिअर बनवण्याचं तुम्ही संधी दिलीत किंवा त्यालाही तुमच्या वाटेवरती चालण्याचं मार्गदर्शन केलं. खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. नॉर्मली आईवडिलांना वाटत असतं की माझा मुलगा, माझी मुलगी माझ्यापेक्षा मोठी व्हावी, त्यांनी आर्थिकदृष्ट्या मोठे व्हावं, पण तुम्ही भारताचाच, हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा सांभाळण्यासाठी त्याला तयार केलं, तसं मार्गदर्शन दिलं. ही खरंच खूप मोठी बाब आहे. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. भूपाळी ते भैरवी लवकरच दुबईमध्ये होते, अमेरिकेत होते, ऑस्ट्रेलियात होते, अशा बातम्या ऐकायला याव्यात आणि तेच तुमच्या दोघांसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.